मच्छीमार व्यापारी महिला उपस्थित होत्या आणि ते मार्केट आपण टिकवलं। पुन्हा एकदा महानगरपालिकेने हे मार्केट बंद करण्यासाठी आता एका खासगी व्यापाऱ्याला 370 कोटीला ही जागा संपूर्ण दिलेली आहे आणि म्हणून हे आता काही दिवसात बंद होणार आहे। म्हणून इथं जे सगळे व्यापारी आपण महिला जे रिटेल व्यापारी मच्छी विकतात, त्यानंतर जे कामगार वर्ग आहे, हमाल वर्ग आहे आणि इतर जे टेम्पो ट्रान्सपोर्टचा व्यवसाय जे जे या मार्केटशी निगडीत आहेत ते सगळ्यांच्या व्यवसायावर वरवंटा फिरणार आहे। सरकारने आपल्याला रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून आपण येत्या मंगळवारी म्हणजे येत्या मंगळवारी त्याच्या पुढच्या मंगळवारी मंगळवार दिनांक 22 जुलैला आपण भव्य मोर्चाचं आयोजन करतो। जसं सरकारने आपल्याला रस्त्यावर आणलेलं आहे, आपण रस्त्यावर उतरून सरकारला आपली ताकद दाखवायची आहे। हे मार्केट आपल्याला टिकवायचं आहे। म्हणून आपल्या पोटापाण्याचा प्रश्न आहे, आपली उपजीविकेचा प्रश्न आहे, आपल्या सर्वांच्या उपजीविकेचा प्रश्न सरकारने आपल्याला लाथाडलेला आहे, याचा काही विचार करत नाही। म्हणून आपण पुढच्या मंगळवारी 22 जुलैला भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। म्हणून 11 वाजता 22 जुलैला 11 वाजता आपण इथून मोर्चा जो सुरू करणार, पायी चालत जाणार आपण BMC हेड ऑफिसवर आणि आपल्याला सरकारला आपली ताकद दाखवून द्यायची आहे। बघा की हे जर मार्केट नेसताना तुम्हाला बंद पडलं तर तुम्हाला याचं पुढची कुठलीच प्रोव्हिजन किंवा पर्यायी जागा आपल्याला उपलब्ध करून दिलेली नाहीये आणि तात्पुरता जी जागा देत आहेत, जसं आयरोलीला तिकडे अनेक अडचणी होत्या, तर ते मार्केट इथल्या जागेशिवाय दुसऱ्या कुठेच होऊ शकत नाही। म्हणून पुढच्या मंगळवारी 22 जुलैला आपण मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हा असं आम्ही सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।